मित्रांनो, आपण बघणार आहोत बिझनेस अर्थात व्यवसाय। मित्रांनो, मानवाला जेव्हा आपल्या गरजांची जाणीव झाली त्यावेळेला त्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करायला त्यांनी सुरुवात केली। गरजा भागवणं म्हणजेच आपल्या उदरनिर्वाहाची साधनं शोधणं। उदरनिर्वाहाची साधनं शोधण्याची ही जी प्रक्रिया सुरू झाली याच्यामधून माणूस वेगवेगळे कामधंदे करायला लागला आणि असे वेगवेगळे कामधंदे गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणारी अर्थप्राप्ती, आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्याला मिळवून देऊ लागले। कालांतरानं माणसाचा जसा जसा विकास होत गेला तसतसे हे केले जाणारे कामधंदे संख्येनं आणि व्याप्तीनं देखील वाढत गेले। ऑक्टोपस हा प्राणी ज्याप्रमाणे वाढत जातो त्याचप्रमाणे हे व्यवसायाचे क्षेत्र देखील विस्तारत गेलं। यामध्ये मग उत्पादन आलं, विपणन आलं, वेगवेगळ्या सेवा आल्या। सगळे लोक आपापल्या कामात मग्न व्हायला लागले। शेतकरी शेतीकाम करायला लागले, कामगार कारखान्यात वेगवेगळी कामं करायला लागले, डॉक्टर वैद्यकीय सल्ला देतात किंवा शिक्षक शिकवतात, वकील न्यायालयामध्ये काम करतात, व्यापारी ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तू उपलब्ध करून देतात, विकतात। अशा पद्धतीनं सगळेजण हे आपापल्या व्यवसायामध्ये आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात। या परंपरागत व्यवसायांशिवाय अनेक नवीन आधुनिक कामधंदे देखील आज अस्तित्वात आलेले आहेत। आज व्यवसायाला जागतिक स्पर्धेला तोंड द्यावं लागतंय आणि जगाच्या कोणत्या भागात व्यवसाय सुरू करता येतो, कोणत्या भागात नाही, याच्यासाठी अनेक नियम अटी आज आलेल्या आहेत। आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आपण जगभर कुठेही व्यवसाय सुरू करू शकतो। मित्रांनो, व्यवसायाचा विकास आज मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे। मित्रांनो, व्यवसाय हा मूलतः संस्कृत शब्द आहे। त्याचा विग्रह वि अधिक अव अधिक सो असा होतो। वि ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ होतो उपसर्ग, अर्थात वि हा एक उपसर्ग आहे। अव ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असतो संतुष्ट करणं, उद्योग करणं, निश्चय करणं। वि अधिक अव या शब्दापासून व्यय आणि सो पासून साय अशी संधी संस्कृतमध्ये तयार होते आणि व्यवसाय हा शब्द तयार होतो। मित्रांनो, व्यवसाय या संस्कृतमधील शब्दाचा अर्थ अगदी सोपा आहे। आपलं आवडतं काम मनापासून करणं, व्यवस्थित व्यवहार करणं, चरितार्थासाठी काम करणं, अर्थप्राप्तीसाठी काम करणं। वेद घ्या, रामायण घ्या, महाभारत घ्या, कौटिल्याचं अर्थशास्त्र घ्या, या सगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला व्यवसाय शब्द सापडतो। त्यामुळे चरितार्थासाठी किंवा अर्थप्राप्तीसाठी काम करणं हाच त्याचा अर्थ सगळीकडे आपल्याला ध्वनित झालेला दिसतो। वाणिज्यशास्त्र असेल, व्यवस्थापनशास्त्र असेल, यामध्ये देखील व्यवसायाचा अर्थप्राप्ती किंवा चरितार्थासाठी काम करणं हाच अर्थ घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, उदरनिर्वाहासाठी अर्थप्राप्ती करणं हा जरी व्यवसायाचा मूळ उद्देश असला तरी आजच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वाढ विकास झालेला आहे। व्यवसाय समाजासाठी आपण करतो असा सामाजिक दृष्टिकोन आलेला आहे। या सर्वांचा विचार करून आपण जर व्यवसायाची एखादी परिपूर्ण अशी व्याख्या पाहिली तर ती कशी होईल ते बघूयात। कीथ डेव्हिस यांनी असं म्हटलं की वस्तू व सेवा निर्माण करणं, त्या बाजारपेठेत उपलब्ध करून देणं, यासाठी योग्य मोबदल्याच्या अपेक्षेनं केलेला संघटित प्रयत्न म्हणजे व्यवसाय होय। डिक्सी नावाच्या एका प्राध्यापकांची व्याख्या आहे, ती अशी आहे की प्रामुख्यानं नफा मिळवण्याच्या उद्देशानं अंगीकारलेला कोणत्याही प्रकारच्या कार्याला व्यवसाय असं म्हणतात। बून लुईस आणि डेव्हिड कुट्स
यांनी व्यवसायाची व्याख्या केली, आर्थिक व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या वस्तू आणि सेवा पुरवणाऱ्या अर्थप्राप्तीच्या सर्व क्रियांचा आणि उपक्रमांचा व्यवसायात समावेश होतो. व्यवसाय हा देशाची नाडी असून त्याद्वारे समाजाचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जातो. त्या क्रियांना प्रेरणा देणारा मूलभूत घटक हा नफा असतो. मित्रांनो, या सगळ्या व्याख्या जर आपण घेतल्या तर थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की व्यवसाय म्हणजे नफा मिळवण्यासाठी वस्तूंची निर्मिती, वस्तूंची खरेदी विक्री आणि सेवांचा पुरवठा करणं होय. मित्रांनो, ज्यावेळी आपण या व्याख्या बघतो त्याच्यावरून व्यवसायाची काही वैशिष्ट्य आपल्याला समजतात किंवा लक्षात येतात. कोणती आहेत ती व्यवसायाची वैशिष्ट्य बघूयात. ठळक जर आपण बघितलं तर वस्तू आणि सेवांचं उत्पादन, खरेदी विक्री, सातत्य, नफ्याची अपेक्षा, धोका, संपत्तीची निर्मिती, रोजगार निर्मिती, समाज परिवर्तन, गतिमान प्रक्रिया आणि अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं क्षेत्र ही व्यवसायाची काही वैशिष्ट्ये आहेत. मित्रांनो, पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वस्तू आणि सेवांचं उत्पादन. उत्पादन हे व्यवसायाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य. वस्तूंचं उत्पादन ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी कारखान्यात होणारं वस्तूंचं उत्पादन येतं, शेतीतून होणारी वेगवेगळी उत्पादनं येतात, खाण उद्योगातून तयार होणारं खनिज उत्पादन येतं, सागरी उत्पादन येतं. या सगळ्या उत्पादनांचा समावेश उत्पादन या संज्ञेत होतो. त्यामुळं वस्तू तयार करणं, वेगवेगळ्या सेवा पुरवण्यासाठी त्या तयार करणं हे जेव्हा घडत असतं तेव्हा त्याला वस्तू आणि सेवांचं उत्पादन असं म्हटलं जातं. त्यानंतर असतं ते म्हणजे खरेदी विक्री. उत्पादनानंतर उत्पादित वस्तू, उत्पादित सेवा यांचा विनिमय हे व्यवसायाचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. उत्पादित वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री ही मध्यस्थामार्फत किंवा स्वतःचं दुकान उघडून केली जाते. मग अगदी आयात निर्यात घ्या, घाऊक व्यापार घ्या, किरकोळ व्यापार घ्या, पुनर्निर्यात घ्या, या सगळ्या गोष्टी या खरेदी विक्रीमध्ये येतात आणि त्या व्यवसायाचाच भाग असतात. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे सातत्य. वस्तू, सेवा यांची देवाणघेवाण ही नियमित होत असेल तरच त्याला व्यवसाय म्हणता येईल. माणसाच्या गरजा या कधीही संपत नाहीत, त्या अमर्याद असतात. त्याचप्रमाणे व्यवसायातला पुरवठा हा आपल्याला सतत ठेवावा लागतो. एखाद्या सहलीला एखाद्या ठिकाणी आपण गेलो आणि मित्रासाठी एखादी वस्तू आपण आणली तर त्यावेळी तो व्यवसाय होत नाही. पण सतत नियमित आपण कुठंतरी बाहेर जाऊन मित्रांसाठी वस्तू आणतो आणि विकतो असं आपण कायमस्वरूपी करावं लागलो तर तो व्यवसाय होतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीत जर सातत्य असेल तर त्याला आपण व्यवसाय म्हणू शकतो. कधीतरी एकदा कोणासाठी कोणती वस्तू बाहेर गेलो, तिकडून ते मिळत नाही, ती त्याला आणली आणि त्याच्याकडून पैसे घेतले तर त्याला आपण व्यवसाय म्हणू शकत नाही. त्यामुळे सातत्य असणं हे व्यवसायासाठी अत्यंत आवश्यक असतं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे नफ्याची अपेक्षा. व्यवसाय हा नफा मिळवण्याच्या हेतूनं केला जातो. व्यवसाय करत असताना आपल्याला प्रयत्नांची गुंतवणूक करावी लागते, पैशाची गुंतवणूक करावी लागते आणि या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त मोबदला मिळावा अशी अपेक्षा सर्व व्यावसायिकांची असते. त्यासाठी प्रत्येक व्यवसाय संस्था प्रयत्न करते. पण हे करत असताना ग्राहकांचं हित कशात आहे याकडं मात्र फारसं लक्ष दिलं जात नसे पूर्वीच्या काळी. पण आधुनिक व्यवसायात स्पर्धा प्रचंड वाढले, जागतिकीकरण झालं आहे, यामुळं ग्राहकांच्या हिताकडे देखील मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं जातं आणि आजचा व्यवसाय म्हणतो की ग्राहक जास्त मिळाले पाहिजेत, ग्राहक समाधानी राहिले पाहिजेत आणि नफा झाला पाहिजे. केवळ नफा असा त्यांचा उद्देश नसतो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे धोका. व्यवसायामध्ये उत्पादन किंवा एखादा विनिमय, एक्सचेंज हा विविध घटकांबाबत अनिश्चितता असू शकते. उदाहरणच द्यायचं झालं तर तंत्रज्ञान बदलतं, ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलतात, कामगारांचं
सतत वातावरण बदलत असतं, संघटनांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या असतात. कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात, पूर असतात, भूकंप असतात. आत्ता आली तशी कोरोनाची महामारी येऊ शकते किंवा प्रचंड प्रमाणात अशी स्पर्धा बाजारपेठेमध्ये असते. या वेगवेगळ्या कारणांमुळे व्यवसायात धोका किंवा जोखीम निर्माण होते. उत्पादन असेल, मागणी असेल, विक्री असेल, नफा असेल, या गोष्टींचा अचूक अंदाज करणं हे कधीच शक्य नसतं. त्यामुळे व्यवसायात धोका आणि नफ्याबाबतची अनिश्चितता ही स्थिती सतत निर्माण होत असते. म्हणजेच नफा आणि जोखीम, फायदा आणि धोका या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा आपण जास्त धोका स्वीकारतो तेवढा आपल्याला जास्त नफा मिळतो. आपण जर धोका स्वीकारायला तयार नसू तर अशा वेळी आपल्याला फायदा देखील कमी मिळत असतो. त्यानंतर असतं ते म्हणजे संपत्तीची निर्मिती. उपलब्ध साधनसामग्रीचा जर आपण योग्य प्रकारे उपयोग केला तर अशा वेळी वस्तू सेवा निर्माण करणं हे आपल्याला सहज शक्य होतं. उत्पादनाचे जे घटक आहेत त्यामध्ये भूमी येते, लेबर अर्थात कामगार येतात, भांडवल येतं आणि उद्योजक येतो. या घटकांचा जो मोबदला आपण असतो तो मोबदला त्यांना देतो. त्यातून त्या घटकांना उत्पन्न प्राप्त होतं. व्यवसाय कार्यामुळे नैसर्गिक साधनं जी असतात त्यांचं देखील मूल्य वाढतं आणि या सगळ्यामधूनच संपत्ती तयार व्हायला मदत होते. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे रोजगार निर्मिती. व्यवसाय हे रोजगार निर्मितीचं एक माध्यम आहे. व्यवसायामुळं प्रत्यक्ष जे कामगार आपल्या व्यवसायात वस्तूचं सेवांचं उत्पादन करतात, खरेदी विक्री करतात, त्यांना प्रत्यक्ष रोजगार मिळतो. कच्चा माल आपण जिथून आणतो किंवा पक्का माल विकण्यासाठी जिथून खरेदी करतो त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो. वेगवेगळे वेस्टर्न बनवणं असेल किंवा वाहतूक असेल, कम्युनिकेशन अर्थात संज्ञापन असेल, ज्या सेवांचा आपण लाभ घेतो तिथं रोजगार निर्मिती होते. त्यामुळे ज्यावेळी एखादा व्यवसाय आपण करतो त्यावेळी मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशी रोजगार निर्मिती होत असते. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे समाज परिवर्तन. मित्रांनो, व्यवसायाला समाज परिवर्तन घडवून आणणाऱ्या संस्था असं म्हटलं जातं. कारण उत्पादन, विनिमय याच्यामुळं समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना उत्पन्न मिळतं. त्याचप्रमाणे ज्या वस्तू त्यांना उपभोगासाठी आवश्यक असतात त्या देखील मिळतात. एकाच बाजूला त्यांचं उत्पन्न वाढत राहतं, दुसऱ्या बाजूला त्यांना उपभोगासाठी चांगल्या वस्तू सेवा मिळत राहतात. त्यामुळं समाजाचं एकूणच राहणीमान असेल, जीवनमान असेल हे उंचावतं. त्यामुळे ज्या समाजात व्यवसायांचा विकास चांगल्या प्रकारे झालेला आहे तिथल्या लोकांचं जीवनमान देखील उंचावलेलं असतं. त्यामुळं व्यवसाय हे समाज परिवर्तनाचं एक मोठं साधन आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे गतिमान प्रक्रिया. मित्रांनो, आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिकीकरण याच्यामुळं व्यवसायाचं उत्पादन आणि विनिमय या क्रियांमध्ये सतत सुधारणा होते. सुधारणा घडवून आणणारे बदल होत आहेत. उत्पादनाचं तंत्र बदलतं आहे, पद्धती बदलत आहेत, स्वरूप बदलतं आहे. परंपरागत ज्या पद्धती होत्या त्या कालबाह्य होत आहेत. आज अनेक ठिकाणी माणसाच्या जागी यंत्र काम करत आहेत. एका माणसाचं काम 10-20 माणसाचं काम एक रोबोट करतोय. हे सगळं घडत असतानाच परिवर्तनाची ही जी क्रिया आहे ती क्रिया सुरू आहे. त्यामुळे व्यवसाय ही गतिमान प्रक्रिया बनलेली आहे. जर परिवर्तन व्यवसायानं स्वीकारलं तर तो स्पर्धेत टिकेल. परिवर्तन स्वीकारलं नाही तर व्यवसाय स्पर्धेत राहणार नाही. त्यामुळे ज्या गतीनं पर्यावरण बदलतंय त्या गतीनंच व्यवसायाला बदलावं लागतंय. त्यामुळे आज व्यवसाय करणं ही एक गतिमान प्रक्रिया झालेली आहे. त्यानंतरचं आहे ते म्हणजे अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं क्षेत्र. अर्थव्यवस्था ही औद्योगिक प्रगती असेल, कृषी उत्पन्नामधली वाढ असेल, सेवा क्षेत्राचा विकास असेल, या गोष्टीवर अवलंबून असते. औद्योगिक कृषी उत्पादनं जी असतात त्यांच्यामुळं, सेवा क्षेत्रातल्या टर्नओव्हरमुळं, या सगळ्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न वाढतं. म्हणजेच व्यवसाय हे
अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वाचं क्षेत्र आहे. अर्थव्यवस्थेत जे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्र आहेत, त्यापैकी जे द्वितीय क्षेत्र आहे हे पूर्णतः व्यवसायांचं आहे, उत्पादनाचं आहे. त्यामुळं त्याला देखील प्रचंड महत्त्व अर्थव्यवस्थेच्या वाढीत, विकासात आहे. मित्रांनो, ही वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे व्यवसायाचं महत्त्व आपल्या देशासाठी, समाजासाठी, आपल्यासाठी एकूणच काय आहे. आज जागतिकीकरणामुळे व्यवसायाला जागतिक स्तरावर महत्त्व आलं आहे. आधुनिक काळ हा व्यावसायिकांचं युग म्हणून आपण ओळखला जातो आहे. याचं महत्त्वाचं कारण हे की देशाच्या कोणताही जर भाग घेतला किंवा कोणताही जगातला देश घेतला तरी तिथली आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, ज्या प्रकारची प्रगती घडून येते ती त्या देशातला व्यवसाय कसा काय आहे याच्यावर अवलंबून असते. अमेरिका घ्या, जपान घ्या, फ्रान्स घ्या, जर्मनी, इटली असे जर वेगवेगळे देश घेतले तर त्या देशांनी त्यांच्या व्यवसायाच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे. ती विकसित राष्ट्र होण्यामध्ये, त्यांची भरभराट होण्यामध्ये तिथल्या व्यवसायांचा मोठा वाटा आहे. अलीकडच्या काळात चीननं व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळं ते देखील एक महासत्ता होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. आज जगातला प्रत्येक देश हा आपला विकास करायचा असेल, आपले प्रश्न सोडवायचे असतील तर अधिकाधिक आपला व्यवसाय कसा विकसित होईल हे बघतोय. व्यवसायामुळं देशातली मानवी संपत्ती असेल, ह्युमन रिसोर्स ज्याला आपण म्हणतो, नैसर्गिक साधन संपत्ती असेल, या सगळ्याचा सुयोग्य वापर होऊ लागला आहे. तसंच देशाच्या सगळ्या भागातला समतोल विकास घडून आला आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान देणं शक्य झालेलं आहे. त्यामुळं एकूणच राहणीमान उंचावलं आहे आणि देशाची आर्थिक, सामाजिक अशी सर्वांगीण प्रगती घडून आलेली आहे. मित्रांनो, व्यवसायाचं एकूण महत्त्व काय आहे हे आपण काही पॉईंट्सच्या माध्यमातून बघूया, ज्यामध्ये ठळकपणे आपण बघणार आहोत नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त वापर, गरजांची पूर्तता, सरकारच्या उत्पन्नात वाढ, विशेषीकरण, राष्ट्र उभारणी, राहणीमानात वाढ, औद्योगिक विकास, भांडवल वाढ, वस्तूंची उपयुक्तता, सामाजिक बदल. पहिला पॉईंट आहे नैसर्गिक साधन सामग्रीचा पर्याप्त वापर. मित्रांनो, व्यवसायामुळे देशात जी नैसर्गिक साधन सामग्री उपलब्ध आहे त्याचप्रमाणे इतर वेगवेगळी जी साधनं आहेत यांचा योग्य वापर केला जाऊ शकतो. आज आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती आहे. जर आपण त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणावर डेव्हलप केले तर त्याचा वापर करून आपल्याला पाहिजे असलेल्या अनेक गोष्टी आपण घडवून आणू शकतो. आपल्या देशात व्यवसायाचा विकास करू शकतो, त्याचं मूल्य मिळवून समाजाचे एकूण राहणीमान वाढवू शकतो. उपलब्ध जी साधनं आहेत त्याचा वापर जर करायचा असेल तर आपल्याला उत्पादन करावं लागतं आणि कुठलंही उत्पादन करणं हा व्यवसायच असतो. मोठ्या प्रमाणावर जर आपण उत्पादन केलं तर त्यामुळं माणसाच्या गरजा पूर्ण होतात, देशाची देखील आर्थिक प्रगती घडून येते. दुसरं जे असतं ते म्हणजे मानवी गरजांची पूर्तता. आपल्याला दररोजचा वापर करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा यांची गरज असते. व्यवसाय मानवी गरजा कोणत्या आहेत ते बघतो आणि त्यांची पूर्तता चांगल्या प्रकारे कशी करता येईल याच्यासाठी प्रयत्न करतो. माणसाच्या अमर्याद गरजा आहेत. त्यामध्ये अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, आरोग्य, संरक्षण, आर्थिक संरक्षण अशा अनेक गरजा असतात. अगदी जरी आर्थिक संरक्षणाचा विचार केला तरी बँकांच्या वेगवेगळ्या योजना आहेत, विम्याच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्या गरजा देखील आजच्या काळात निर्माण झालेल्या आहेत. तर मित्रांनो, या ज्या सगळ्या अगदी गरजा असतात, मूलभूत गरजापासून ते इतर सर्व गरजा, या भागवण्यासाठी ग्राहकांना किफायतशीर दरामध्ये साधनं उपलब्ध करून देणं, वस्तुसेवा उपलब्ध करून देणं हे व्यवसायाचं काम असतं. आणि त्यामुळंच व्यवसाय जर व्यवस्थित विकसित झाले तर मानवी गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ शकतात. त्यानंतर आहे ते म्हणजे शासनाच्या उत्पन्नात वाढ. सरकारचं उत्पन्नाचं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे व्यवसाय किंवा उद्योगधंदे, त्यांची अनुषंगिक साधनं, कारण या साऱ्यावरच सरकार
कर आकारणी करत असतं. सरकारच्या उत्पन्नाचा हा एक महत्त्वाचा स्रोत आहे आणि जे व्यवसायामधून कराच्या रूपानं वेगवेगळं उत्पन्न सरकारला मिळतं त्याचा उपयोग सामाजिक गरजांची पूर्तता करण्यासाठी शासन करतं. मग समाजातल्या दारिद्र्य रेषेखालील लोकांना कमी दरामध्ये धान्य पुरवणं असेल, वेगवेगळ्या सामाजिक सुरक्षिततेच्या योजना राबवणं असेल, रस्त्यांचं वाहतुकीचं जाळं विणणं असेल, या सगळ्यासाठी शासन याचा वापर करत असतं. मोठ्या प्रमाणावरील व्यवसाय हे सरकारला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवून देतात. त्यामुळे समाजाच्या विकासासाठी खर्च करायला भरपूर निधी सरकारकडे उपलब्ध होतो. त्यामुळं सरकारचं उत्पन्न वाढणं हे देखील व्यवसायाचं शासनाच्या दृष्टीने एक महत्त्व जपण्यासारखं असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे विशेषीकरण अर्थात स्पेशलायझेशन. व्यवसायामुळे विशेषीकरणाला मदत होते. आज जागतिक स्पर्धा आहे, त्यामुळं प्रत्येक क्षेत्रात विशेषीकरण व्हायला लागलं आहे. विशेषीकरणामुळे उत्पादन आणि उत्पादन क्षमता या दोन्हीमध्ये वाढ होते. कारण एखादं उत्पादन जर बनवायचं असेल तर ते 2-3 विभागात विभागलं जातं. प्रत्येक प्रक्रिया करणारा एक ठराविक कामगारांचा समूह तयार केला जातो. त्यामुळे फायदा असा होतो की ठराविक काम तेवढंच त्या समूहाला करावं लागतं. त्यामुळे त्या कामात त्यांच्या जास्त अचूकता येते, जास्त कौशल्य येतं आणि जास्त कार्यक्षमतेनं ते काम करू शकतात. यामुळे श्रमविभागणी होते. आधुनिक कौशल्य वेगवेगळे शिकून त्यात ते पारंगत होतात त्या प्रक्रियेपुरते. या सगळ्यामुळं विशेषीकरणाचा जमाना झाला आहे आणि त्याचा फायदा होऊन कमी किमतीत चांगल्या दर्जाचं उत्पादन करता येऊ शकतं. त्यानंतर आहे ते म्हणजे राष्ट्र उभारणी, नेशन बिल्डिंग. राष्ट्र उभारणीसाठी व्यवसायाला किंवा राष्ट्राला मोठ्या प्रमाणावर उत्पन्नाची गरज असते. हे उत्पन्न वेगवेगळ्या व्यवसायावर कर आकारून गोळा केलं जातं. याशिवाय आधुनिक तंत्रज्ञान असेल, नवीन उद्योगधंदे असतील, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन असेल, धोरणं असतील, या सगळ्यामुळं राष्ट्र उभारणी करणं शक्य होतं. थोडक्यात सांगायचं झालं तर जगामध्ये देशाची ओळख एक आदर्श किंवा प्रगतिशील देश अशी व्हावी यासाठी व्यवसाय मदत करत असतात. आज आपण जपानचं उदाहरण घ्या, अमेरिकेचं घ्या, जर्मनीचं घ्या. या देशातली एखादी वस्तू मेड इन जपान आहे किंवा मेड इन USA आहे तर अशावेळी डोळे झाकून आपण ती खरेदी करतो, कारण एक स्टँडर्ड, एक क्वालिटी त्यांनी निर्माण केलेली असते. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे देखील आपण चांगलं तंत्रज्ञान वापरून नवीन उद्योगधंदे केले, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवली तर निश्चितच आपलं राष्ट्र, देश उभारण्यासाठी एक चांगली मदत होऊ शकेल. त्यानंतर आहे ते म्हणजे राहणीमानात वाढ. मित्रांनो, वेगवेगळ्या व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. देशातल्या प्रत्येकाला रोजगार मिळतो. रोजगार मिळाला की त्याच्या हातात पैसा येतो. त्याचप्रमाणे अनेक व्यवसायांमुळे मोठ्या प्रमाणावर वस्तू, सेवा बाजारात उपलब्ध होतात. त्यामुळं हातात पैसा असतो खरेदी करण्यासाठी आणि वेगवेगळे वस्तू सेवांचे पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळं लोक चांगल्या प्रकारे उपभोग घेऊ शकतात वस्तू आणि सेवांचा. यामुळे एकूणच जीवनमान, राहणीमान त्या देशातल्या लोकांचं सुधारतं. प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला जर रोजगार मिळाला तर अशावेळी त्या कुटुंबाच्या व्यक्तीच्या हातात पैसा खेळतो. वस्तू सेवा तर बाजारात उद्योग विकसित झाल्यामुळे उपलब्ध असतात. त्यामुळं किमान गरजा लोकांना भागवता येतात. चांगल्या वस्तू सेवा खरेदी करता येतात, त्यांचा उपभोग घेता येतो आणि या एकूणच गोष्टींमुळं देशातल्या लोकांचं राहणीमान वाढतं. त्यानंतर असतो तो म्हणजे औद्योगिक विकास. मित्रांनो, देशाच्या प्रगतीसाठी देशाचा औद्योगिक विकास होणं हे अत्यंत आवश्यक असतं. औद्योगिक विकास हा फक्त आणि फक्त व्यवसायामुळे होतो. जगामध्ये ज्या देशात औद्योगिक क्रांती प्रथम झाली ते युरोपियन देश जर आपण बघितले तर ते देश आज मोठ्या प्रमाणात विकसित झालेले आहेत. विकसित राष्ट्रांमध्ये त्याची गणना केली जाते. औद्योगिक विकासासाठी देशामध्ये औद्योगिक शहरं स्थापन होत आहेत. आज जर तुम्ही बँगलोर घेतलं तर ती IT हब आहे. पुण्याच्या जवळपास ज्या MIDCs आहेत त्या IT हब आहेत. किंवा सोलापूर घेतलं तर तिथे कापड उद्योग आहे. अमरावती घेतलं तर तिकडं कापड उद्योग आहे.
वेगवेगळ्या MIDC आज स्थापन झालेल्या आहेत. हे सगळं कशासाठी होतं आहे? तर औद्योगिक विकासासाठी झालं आहे. आपण जर SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन सेजचं उदाहरण घेतलं तर ते औद्योगिक विकासासाठी करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, औद्योगिक विकासासाठी आपण जर बघितलं तर असे सेज किंवा MIDC आपण स्थापन केली तर त्यातून मोठ्या प्रमाणात उद्योग येतात. त्यांना अनुषंगिक सेवा पुरवण्याचा रोजगार लोकांना होतो. उद्योगात प्रत्यक्ष काम करण्याचे रोजगार निर्मिती होते आणि एकूणच एरियाचा औद्योगिक विकास होतो. त्यातून आपोआप आर्थिक सामाजिक विकास देखील घडून येतो. त्यानंतरचं जे आहे व्यवसायाचं महत्त्व ते म्हणजे भांडवल वाढ. मित्रांनो, व्यवसाय वाढला की त्याचा परिणाम असा होतो की भांडवल उभारणी होते, भांडवल बाजार मोठ्या प्रमाणावर डेव्हलप होतो. त्याचप्रमाणे जे कामगार असतात त्यांच्यावर परिणाम होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू सेवा निर्मिती करण्यासाठी कुशल कामगारांना मागणी वाढते. पर्यायानं व्यावसायिक लोकांनी जे पैसे बचत केलेत, कामगारांनी सुद्धा ज्या काही छोट्या छोट्या बचती केल्या आहेत ते गुंतवणुकीच्या स्वरूपात मागणी केले जातात. ते पुन्हा व्यवसायामध्ये येतात आणि या सगळ्याच्या परिणामामुळे एकूणच भांडवलाची वाढ होते. त्यानंतर आहे ते म्हणजे वस्तूंची उपयुक्तता. उत्पादित वस्तू ही ग्राहकाला पसंत पडेल किंवा नाही याचं परीक्षण केलं जातं आणि त्यानुसार तिला अंतिम स्वरूप दिलं जातं. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात संशोधन आणि विकास या क्षेत्राला प्रोत्साहन मिळालेलं आहे. विशेषतः जर आपण उत्पादन घेतलं, वितरण घेतलं तर तिथं देखील संशोधन आणि विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. वस्तुसेवा निर्माण करण्याच्या नवीन पद्धती शोधून काढणं की ज्यामुळे उत्तम दर्जाची वस्तू किफायतशीर किमतीत तयार होईल, तिचं उत्तम प्रकारे वितरण होईल, चांगली वितरण साखळी असेल, विपणन नीट प्रकारे करता येईल, यासाठी सतत संशोधन आणि विकास होत आहे. आणि हे सगळी गोष्ट आज मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. त्याला कारण व्यवसाय हेच आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे सामाजिक बदल. व्यवसाय संस्था या फक्त नफ्याला प्राधान्य देतात ही जुना समज झाला, पारंपरिक समज झाला. आजच्या काळात मात्र ग्राहक समाधानी कसा होईल याला व्यवसाय महत्त्व देतो. ग्राहक समाधानी होऊन नंतर नफा मिळवणं हे व्यवसायाचं आजचं उद्दिष्ट आहे. त्यामुळं समाज म्हणजेच ग्राहक यांचा विचार आज व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतोय. व्यवसायाला जर समाजाचा पाठिंबा मिळाला, ग्राहकांचा पाठिंबा मिळाला, त्यांची आत्मीयता मिळाली तर व्यवसायाचा आपोआप विकास होतो. तज्ज्ञांचं मत असं आहे की व्यवसाय संस्था या फक्त सामाजिक संस्थाच राहिलेल्या नाहीत तर राष्ट्र उभारणी करणाऱ्या संस्था देखील झालेल्या आहेत. आधुनिक काळात जर आपण बघितलं तर या व्यवसाय संघटना समाज घडवण्याचं काम करतात. व्यवसाय संघटनेत अनेक सामाजिक बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. आज व्यवसाय आपली सामाजिक जबाबदारी म्हणून समाजासाठी अनेक गोष्टी करतायत. आपण टाटासारख्या उद्योग समूहाचं जर उदाहरण घेतलं तर आपल्याला सामाजिक बदलात एकूणच देशाच्या उभारणीत व्यवसायाचं किती महत्त्व आहे हे लक्षात येईल. या लेक्चरमधून आपण बघितलं की एकूणच व्यवसाय म्हणजे काय, व्यवसायाची वैशिष्ट्य कोणती आहेत आणि व्यवसायाचं महत्त्व काय आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.